करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला पाणी देण्याबाबतचे सध्या सरकार स्तरावरती हालचाली सुरू आहेत। यासाठी 26 कोटीचा निधी देखील मंजूर झाला असल्याच्या चर्चा असून हे पाणी देण्याबाबत करमाळा तालुक्यातून मात्र प्रचंड विरोध होत असताना दिसत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी हे पाणी हळगावला निघू नये यासाठी आंदोलन देखील झालं होतं। यामध्ये भाजपच्या नेत्या रश्मीदीदी बागल यांनी माध्यमांशी बोलताना आपण हे कदापि पाणी निघू देणार नाही असं सांगितलं होतं। त्यानंतर आज त्यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन येथील वस्तुस्थिती सादर केली आहे। हे पाणी कदापि आम्ही जाऊ देणार नाही, याला प्रचंड विरोध होत आहे असं त्यांनी सांगितलं आहे। करमाळा तालुक्यातील मांगी तलावात आधी कुकडीचं पाणी मिळवून द्यावं, त्यानंतरच येथील पाणी न्यावं अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे। त्यानंतर रश्मीदीदी बागल यांनी याबाबतचा एक निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे। त्यावरती वस्तुस्थिती पाहिल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये असा शेरा देखील त्यांनी मारलेला आहे। याबाबत भाजप नेत्या रश्मीदीदी बागल यांच्याशी झालेला संवाद। मांगी तलावाच्या पाण्यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली आपण, त्याच्या संदर्भातलं पत्र हे झालंय। नेमकं काय झालं, मला तुमची प्रतिक्रिया? भेट घेतली, परिस्थिती कानावरती घातली, लोकांचा प्रक्षोभ सांगितला आणि सांगितलं की पुढे निर्णय घेतले जातात आहेत असं कळतंय आणि ते चुकीचे आहेत, घ्यायचे असतील तर आधी ऍडिशनल पाणी आम्हाला द्या आणि त्यातून पाणी द्या। त्याच्यावरती त्यांनी म्हटलंय की मी कात्रण वगैरे सगळं नेलं होतं। त्यांचं म्हणणं असं आलं चर्चेच्या अंती की मी सगळी माहिती घेतो पण तोपर्यंत त्याच्यात कुठलीही कारवाई होणार नाही याची दक्षता घेतो। ओके ओके, म्हणजे आपल्या एकूणच करमाळा तालुका आणि मांगी भागातील सर्व गावांसाठी ही दिलासादायक बातमी आहे असं आहे पण आपला लढा सुरू आहे। ओके ओके, म्हणजे आपण हे पाणी जाऊच देणार नाही। फक्त एवढं की यातून झालं तर एकच फायदा होईल की आणखीन 1 TMC आपल्याला एक्सेस मिळावं। ओके ओके, ते नाही झालं तर मात्र नको आपल्याला, म्हणजे तोपर्यंत पाणी आपण जाऊ देणार नाही। नाही नाही नाही। ओके ओके ओके, थँक्यू. थँक्यू.